विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पश्चिम विदर्भात सर्वाधिक फटका अकोल्याला बसला असून एकट्या अकोल्यात तब्बल 72 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे। विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोला, अमरावती आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे। वाढत्या उष्णतेमुळे आता उष्माघाताच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ होत असल्याचे चित्र समोर आहे। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पश्चिम विदर्भात 1 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत एकूण 74 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी तब्बल 72 रुग्ण एकट्या अकोला जिल्ह्यातील आहेत। यातील 2 रुग्णांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। ही माहिती अकोला मंडळाचे आरोग्य उपसंचालक सुशील वाकचौरे यांनी दिली। दरम्यान अकोल्यात एका व्यक्तीचा मृतदेह रिक्षामध्ये आढळून आला होता। प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। अकोल्यातील तापमान सलग काही दिवस 45 अंशाच्या पुढे राहत असून 26 एप्रिल रोजी तब्बल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। अकोल्यामध्ये 72 केसेस रजिस्टर झाले होते। तसंच वाशिममध्ये 1 केस रजिस्टर झाली होती। 73 केसेस आमच्याकडे रजिस्टर झाले होते। त्याच्यापैकी 3 केसेस ही स्ट्रोकचे आहेत। बाकीचे 55 केसेस ऑलरेडी आम्ही आता डिस्चार्ज केलेले आहेत। सध्या तरी 3 केसेस आमच्याकडं वाशिम जिल्ह्यामध्ये 1 केस आणि दोन केसेस हे अकोल्यामध्ये आमच्याकडं सध्या तरी ॲडमिट आहेत। त्याचे परिपूर्ण ट्रीटमेंट आणि व्यवस्थित मॅनेजमेंट आता आमच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे।